वसा जनसेवेचा। बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयातील महाभ्रष्टाचारी भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे यांच्यावर अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली। सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनाची वृत्तमालिका व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चंद्रकांत खरात यांनी केलेला पाठपुरावा यामुळे बोथे यांना जबरदस्त टोला बसला आहे। परंतु केवळ बोथेंची बडतर्फी ही पुरेशी नसून या प्रकरणात आणखीही कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, कारण ही कठोर कारवाई झाल्यास त्यानंतर कोणी अशा प्रकारचा भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाही। त्यामुळे आता पुढील त्यांची अवैध संपत्ती जप्तीची व फौजदारी कारवाई कधी होईल किंवा या कारवाईचे भिजत घोंगडे राहणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे। लायकी नसतानाही भांडारपाल सारख्या वरिष्ठ पदावर पोहोचण्याचा विक्रम प्रकाश नामदेव बोथे हल्ली मुक्काम अकोला गोरक्षण रोड परिसर यांनी केलेला आहे। अनेक प्रकारच्या तिकडमबाजा मारून आणि वरिष्ठांशी अर्थपूर्ण साटेलोटे करून पात्रता नसतानाही बोथेंनी भांडारपाल हे पद अक्षरशः बळकावले। त्यानंतर भ्रष्टाचारासाठी चटावलेल्या बोथे यांनी अत्यंत बेबंदपणे आणि बेशरमपणे भ्रष्टाचार केला। कुठलीही लाज लज्जा शरम बोथे यांनी भ्रष्टाचार करताना बाळगली नाही। जिल्हा रुग्णालयाचा भांडार विभाग आपल्या मालकीचे असल्याचा अविर्भावात बोथेंनी भ्रष्टाचार केला। प्रकाश बोथे हे भ्रष्टाचारात एवढे रममाण झाले होते की त्यांनी सातत्याने वरिष्ठांच्या आदेशांचीही अवहेलना केली। दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात बसून जिल्हा रुग्णालयाला वाढवीसारखे पोखरण्याचे काम केले। त्यांनी कामकाज रेटताना अनेकदा नियमांना बगल दिली, अनेकदा वरिष्ठांच्या अधिकारांवर गदा आणून स्वतःचे भ्रष्टाचाराचे घोडे दामटले। एकीकडे विविध प्रकारची उपकरणे वस्तूंच्या खरेदीत तर बोथेंनी भ्रष्टाचाराचा कहर केला, दुसरीकडे त्यांनी छपाईसारख्या कामात देखील भ्रष्टाचाराचा नवा फंडा शोधून काढला। तेथेही त्यांनी वित्तीय मर्यादेच्या बाहेर जाऊन खर्च करीत शासनाला चुना लावण्याचे काम केलेले आहे। शासनाने वस्तू खरेदी किंवा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचे नियम आखून दिलेली आहेत, त्या नियमांची पायमल्ली केली। अव्वाच्या सव्वा दराने बिले मंजूर करून त्यातून आपल्या मर्जीतील भ्रष्ट कंपन्यांचे उखड पांढरे केले व त्यातून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम केले। निविदा काढताना कुठलाही नियम पाळला नाही। साहित्य व उपकरणांच्या खरेदीत निविदा प्रसिद्धीपूर्व खरेदी नियमावलीनुसार प्रथम प्रशासकीय मान्यता निर्गमित करून नंतर खरेदी प्रक्रिया राबवणे आवश्यक असताना देखील सक्षम प्राधिकारी यांच्या प्रशासकीय मान्यता न घेताच निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। म्हणजे पदोपदी आणि पावलोपावली निर्लज्जपणे बोथेंनी भ्रष्टाचार केलेला आहे। बोथे यांच्या भ्रष्टाचाराने जिल्हा रुग्णालयासह त्या अंतर्गत येणाऱ्या इतर रुग्णालयांमध्ये इतका कहर माजवला की अक्षरशः बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड आणि चिखलीचे आमदार श्वेताताई महाले यांनी हे मुद्दे थेट राज्य शासनापर्यंत नेऊन मांडावे लागले। परंतु तोपर्यंत प्रकाश नामदेव बोथे हे भ्रष्टाचार करून करून इतके मस्तावल झाले होते की त्यांनी त्यानंतरही भ्रष्टाचार कमी केला नाही। प्रकाश नामदेव बोथे यांनी मुजोरी एवढी वाढली होती की त्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी करण्यासाठी जी समिती आली होती त्या समितीला त्यांनी कागदपत्रे देण्यास साफ नकार दिला। समितीकडे दस्तावेज हस्तांतरित केले नाही। प्रकाश बोथे यांची कारकीर्द आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची पाप पाहता त्यांच्यावर आता बडतर्फीची कारवाई तर झालेली आहे, परंतु ही कारवाई पुरेशी नाही। बडतर्फीचीच कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरे तर खूप विलंब लावलेला आहे। येत्या काळात प्रकाश नामदेव बोथे यांनी भ्रष्टाचारातून करोडो रुपयांची जी अवाढव्य अवैध चल अचल संपत्ती कमावली आहे ती त्वरित जप्त करून ती लिलाव करून येणारा सर्व पैसा शासन दप्तरी जमा करावी, तसेच त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा खटला चालवावा। जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागावर ताशेरे ओढण्याचे काम दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज करत राहणार आहे। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।